अयोध्याकांड। मोही उपदेसु दीन्न गुरनिका, प्रजा सचिव संमत सबहिका। मातु उचित धरी आयसु दिन्हा, अवसीसीस धरी चाहऊ किन्हा। गुरुजींनी मला सुंदर उपदेश केला. प्रजा, मंत्री इत्यादींनी हे संमत आहे. मातेनेही जी योग्य आज्ञा दिली आहे ती अवश्य शिरोधार्य मानून तसेच मला करायला हवे. गुर पितू मातू स्वामी हितबानी, सुनी मन मुदित करिय भली जानी. उचित की अनुचित किये विचारू, धर्मू जाई सिर पातक भारू. कारण गुरु, पिता, माता, स्वामी आणि सुहृद यांचे सांगणे प्रसिद्ध मनाने योग्य मानून ते केले पाहिजे. उचित अनुचित याचा विचार केल्यास धर्म बुडतो आणि डोक्यावर पापांचा भार वाढतो. तुम तौ देहु सरल सीख सोई, जो आचरत मोर भल होई. यद्यपि यह समुझत हऊ निके, तदपि होत परितोषु न जिके. ज्या वागण्यामध्ये माझे भले होणार आहे तो सरळ उपदेश तुम्ही मला केला आहे. जरी मी ही गोष्ट योग्य प्रकारे समजत असलो तरी माझ्या मनाचे समाधान होत नाही. अब तुम बिनय मोरी सुनी लेहू, मोही अनुहरत सिखावनु देहू. उतरू देऊ क्षमब अपराधू, दुखित दोष गुण गणही न साधू. आता तुम्ही सर्वजण माझी विनंती ऐकून घ्या आणि माझ्या पात्रतेप्रमाणे मला शिकवण द्या. मी उलट उत्तर देत आहे. या अपराधाबद्दल क्षमा करा. सज्जन लोक दुःखी मनुष्याच्या दोष गुणांचा विचार करीत नाहीत. दो पितू सूरपूर सिय रामू, बन करन कहऊ मोही राजू. एही ते जानहू मोर हितकै, आपन बड काजू. वडील स्वर्गाला गेले आहेत. श्री सीताराम वनात आहेत आणि तुम्ही मला राज्य करण्यासाठी सांगत आहात. यामध्ये तुम्ही माझे कल्याण समजता की आपले एखादे मोठे कार्य होण्याची आशा करता. हित हमार सियपती सेवकाई, सो हरी लिन्न मातू कुटिलाई. मई अनुमानी दीख मन माही, आन उपाय मोर हित नाही. माझे कल्याण हे तर सीतापती श्रीरामांच्या सेवेमध्ये आहे. ते माझ्या मातेने दुष्टपणाने हिरावून घेतले. मी आपल्या मनाने खूप विचार करून पाहिला की श्रीरामांच्या सेवेखेरीज इतर कोणत्याही उपायाने माझे कल्याण होणार नाही. सोक समाजू राजू के ही लेखे, लखन राम सिय बिनु पद देखे. बादी बसन बिनु भूषण भारू, बादी बिरती बिनु ब्रह्मा विचारू. ज्याप्रमाणे वस्त्रांविना दागिन्यांचे ओझे व्यर्थ आहे, वैराग्याविना ब्रह्मविचार व्यर्थ आहे, त्याप्रमाणे हे शोकाचा समूह असलेले राज्य श्री रामचंद्र आणि सीता यांच्या चरणांच्या दर्शनाविना व्यर्थ होय. सरुज शरीर बादी बहु भोगा, बिनु हरि भगती जाय जप जोगा. जाय जीव बिनु देह सुहाई, बादी मोर सबू बिनु रघुराई. रोगट शरीराला नाना प्रकारचे भोग व्यर्थ आहेत. श्रीहरीच्या भक्तीविना जप व योग व्यर्थ आहे. जीवाविना सुंदर देह व्यर्थ आहे. तसेच श्री रघुनाथांच्या विना माझे सर्व जीवन व्यर्थ आहे. जाऊ राम पही आयसु देहू, एकही आक मोरहित एहू. मोही नृपकरी भल आपन सहू, सोऊ स्नेह जडता बस कहू. श्रीरामांच्या जवळ जाण्याची मला आज्ञा द्या. निश्चितपणे माझे हित यातच आहे. आणि मला राजा बनवून आपले कल्याण होईल असे तुम्हाला जे वाटते ते सुद्धा तुम्ही प्रेमाच्या मोहामुळेच म्हणत आहात. दो कैकेयी सुव कुटिलमती राम विमुख गतलाज. तुम चाहत
सुखू मोह बस मोही से अधमके राज. कैकेयीचा मुलगा कुटील बुद्धीचा, श्रीराम विन्मुख झालेला आणि निर्लज्ज अशा माझ्यासारख्या अधम व्यक्तीच्या राज्यापासून तुम्ही सुख मिळण्याची इच्छा करता, तीही मोहामुळेच. कहू साचू सबसुनी पती आहू, चाहिय धर्मशील नर नाहू. मोही राजू हठी देई हऊ जबही, रसा रसातल जाईही तबही. तुम्ही सर्वजण हे ऐकून विश्वास ठेवा की मी सत्य सांगत आहे. धर्मशील असलेल्यानेच राजा व्हायला हवे. तुम्ही हट्टाने मला राज्य द्याल तर त्या क्षणी ही पृथ्वी पाताळात दबली जाईल. मोही समान को पाप निवासू, जेही लगी सिय राम बनबासू. राय राम कहू काननू, दिन्हा बछुरत गमनू, अमर पूर किन्हा. ज्याच्यामुळे सीता व श्रीराम यांना वनवास भोगावा लागला, तो माझ्यासारखा पापांचे घर कोण असेल. राजांनी रामांना वन दिले आणि त्यांच्यापासून ताटातूट होताच स्वतः स्वर्गाला गेले. मैसठू सब अनरथ कर हेतू, बैठ बात सब सुनऊ सचेतू. बिनु रघुबीर बिलो की अबासू, रहे प्राण सही जग उपहासू. आणि सर्व अनर्थाचे कारण असलेला मी दुष्ट मात्र शुद्धीवर असून या गोष्टी ऐकत आहे. श्री रघुनाथांच्या विना हा प्रासाद पाहूनही आणि जगाचा उपहास सहन करीतही माझे हे प्राण अजून उरले आहेत. राम पुनीत विषय रस रूखे, लोलुप भूमी भोग के भूखे. कह लगी कहऊ हृदय कठिनाई, निदरी कुलिसू जेही लही बडाई. याचे हेच कारण असावे की हे प्राण श्रीराम रूपी पवित्र प्रेम रसामध्ये आसक्त झालेले नाहीत. हे हावरट प्राण राज्य व भोगांचे भुकेले आहेत. माझे हृदय किती कठोर आहे हे मी किती सांगू. त्याने वज्रालाही कठोरपणात लाजवून मोठेपणा मिळविला आहे. दो कारण ते कारजू कठीण, होई दोसू नाही मोर. कुलिस असती ते उपलते लोह कराल कठोर. कारणापेक्षा कार्य हे कठीण असते, यात माझा दोष नाही. हाडापेक्षा त्यापासून बनलेले वज्र व दगडापेक्षा लोखंड हे भयानक व कठोर असते. कैकेयी भवतनु अनुरागे, पावर प्राण अघाई अभागे. जौ प्रिय बिरह प्राण प्रिय लागे, देखब सुनब बहुत अब आगे. कैकेयीपासून उत्पन्न झालेल्या देहाविषयी प्रेम बाळगणारे माझे हे पामर प्राण पूर्णपणे दुर्दैवी आहेत. प्रिय श्रीरामांच्या वियोगामध्येही ज्या अर्थी मला माझे प्राण प्रिय वाटत आहेत, त्या अर्थी यापुढेही मला आणखी बरेच काही पाहत व ऐकत राहावे लागेल. लखन राम सिय कहू बनू दिन्हा, पठई अमरपूर पती हित किन्हा. लिन्न बिधवपन अपजसू आपू, दिन्हेऊ प्रजही सोकू संतापू. लक्ष्मण, श्रीराम व सीता यांना तर वन दिले, पतीला स्वर्गाला पाठवून त्याचे कल्याण केले, स्वतः वैधव्य आणि अपकीर्ती पत्करली, प्रजेला शोक आणि त्रास दिला. मोही दिन्न सुखू सूजसू सुराजू, किन्न कैकई सब कर काजू. एही ते मोर काह अबनिका, तेही परदेन कहू तुम टीका. आणि मला सुख, सुंदर कीर्ती आणि उत्तम राज्य दिले. कैकेयीने सर्वांचे काम पूर्ण केले. यापेक्षा चांगले आता माझ्यासाठी आणखी काय असणार. त्यावरही तुम्ही सर्व लोक मला राजतिलक करायचा असे म्हणता. कैकई जठर जनमी जगमाही, यह मोही कह कछु अनुचित नाही. मोरी बात सब विधी ही बनाई, प्रजा पाचकत करहू सहाई. या जगात कैकेयीच्या पोटी जन्म घेतल्यामुळे मला आता काहीही अनुचित नाही.
माझे सर्व कार्य विधात्याने पूर्ण करून टाकले आहे. मग प्रजा, तुम्ही पंचलोक मला मदत का करीत आहात? 2. ग्रहग्रहित पुनी बात बसतेही पुनी बिची मार तेही पियाय बारुनी कहू काह उपचार. ज्याला पिशाचाने झपाटले आहे, त्यात जो वायुरोगाने पछाडला आहे. ज्याला पिशाचाने झपाटले आहे, त्यात जो वायुरोगाने पछाडला आहे, त्यातच ज्याला विंचवाने दंश केला आणि वरून जर मद्य पाजले, तर हा कसला उपाय म्हणायचा? कैकई सुवन जोगू जगजोई चतुरबिरंची दिन्न मोही सोई. दशरथ तनय राम रघु भाई दिन्नी मोही विधी बादी बडाई. कैकेयीचा मुलगा म्हणून जगात जे काही योग्य होते ते चतुर विधात्याने मला दिले, परंतु दशरथांचा पुत्र व श्रीरामांचा लहान भाऊ होण्याचा मोठेपणा विधात्याने मला विनाकारण दिला. तुम सब कहू कढावन टीका राय रजायसु सब कहनीका. उतरू देऊ केही विधी केही कहू सुखेन जथा रुची जेही. तुम्ही सर्वजण मला राजतिलक लावण्यास सांगत आहात. राजांची आज्ञा सर्वांना चांगली वाटते. मी कुणाकुणाला व कशाप्रमाणे उत्तर देऊ? ज्याला जे आवडते तेच तुम्ही खुशाल सांगा. मोही कुमातू समेत बिहाई कहू कहीही के किन्न भलाई. मोबिनु को सच्चराचर माही जेही सिय रामू प्राणप्रिय नाही. माझी दुष्ट आई कैकेयी व मी यांना सोडून आणखी कोण असे म्हणेल की हे काम मी चांगले केले आहे? माझी दुष्ट आई कैकेयी व मी यांना सोडून आणखी कोण असे म्हणेल की हे काम मी चांगले केले आहे? ज्याला श्रीराम हे प्राणांसमान प्रिय नाही, तसा या चराचर जगात माझ्याशिवाय आणखी कोण आहे? परमहानी सब कह बडलाहू अदिनु मोर नहीं दूषण काहू. संशयशील प्रेम बस अहू सबुई उचित सब जो कछु कहू. ज्यामध्ये अत्यंत हानी आहे, त्यातच सर्वांना मोठा लाभ दिसत आहे. दिवस वाईट आहेत, यात दुसऱ्या कोणाचा दोष नाही. तुम्ही सर्व जे काही म्हणत आहात ते सर्व योग्यच आहे, कारण तुम्ही संशयशील व प्रेमाला वश झालेले आहात. 2. राम मातू सुठी सरलचित मो पर प्रेमू बिसेशी कहई सुभाय स्नेह बस मोरी दीनता देखी. कौसल्या माता फारच सरळ मनाची आहे. कौसल्या माता फारच सरळ मनाची आहे आणि माझ्यावर तिचे खास प्रेम आहे. म्हणून माझी दैन्यावस्था पाहून ती स्वाभाविक प्रेमापोटीच असे म्हणत आहे. गूर बिबेक सागर जगू जाना जिन्नही बिस्व कर बदर समाना. मोकह तिलक साज सज सोऊ भये विधी विमुख सबू कोऊ. गुरुजी ज्ञानाने समुद्र आहेत. सर्व जग जाणते की विश्व हे त्यांच्या तळहातावर ठेवलेल्या बोराप्रमाणे प्रत्यक्ष आहे. ते सुद्धा माझ्यासाठी राजतिलकाचा थाट मांडत आहेत. दैव प्रतिकूल झाल्यावर सर्वजण प्रतिकूल होतात, हेच खरे. परिहरी रामू सिय जगमाही कोऊ न कहीही मोर मत नाही. सोमई सुनब सहब सुखुमानी अंतहु कीच तहात जह पानी. या अनर्थामध्ये माझी संमती नव्हती, असे श्रीराम व सीता यांना सोडून या जगात कोणीही म्हणणार नाही. मी अगदी सुखाने ते ऐकेन व सहन करीन, कारण जेथे पाणी असते तेथे शेवटी चिखल हा असतोच. डरू न मोही जग कहीही की पोचू पर लोकहू कर नाही न सोचू. एकई ऊर बस दूसह दवारी मोही लगी भेसी रामू दुखारी. जग वाईट म्हणेल याची मला भीती नाही,
किंवा परलोकाची मला काळजी नाही. माझ्यामुळे श्री सीताराम दुःखी झाले. हाच एक दुसह दावानल माझ्या हृदयात भडकलेला आहे. जीवन लाहू लखन भल पावा, सबूत जी रामचरण मनु लावा. मोर जन्म रघुबर बनी लागी, झूट काह पछिताऊ अभागी. ज्याने सर्व काही सोडून श्रीरामांच्या चरणी मन मग्न केले, त्या लक्ष्मणाने जीवनाचा उत्तम लाभ मिळविला. श्रीरामांना वनवास मिळावा यासाठी माझा जन्म झाला होता. दुर्दैवी अशा मी खोटा कशासाठी पश्चाताप करावा. दुर्दैवी अशा मी खोटा कशासाठी पश्चाताप करावा. आपनी दारुण दीनता कहू, सबही सीरू नाई. देखे बिनु रघुनाथ पद जी कै जरनी न जाई. मी मस्तक नम्र करून सर्वांना आपले दारुण दैन्य सांगत आहे. श्रीरामांच्या चरणांचे दर्शन घडल्याशिवाय माझ्या मनाची तगमग जाणार नाही. आनौ पाऊ मोही नहीं सूझा, कोजी कै रघुबर बिनु बूझा. एकही आक इहई मन माही, प्रात काल चली हऊ प्रभु पाही. दुसरा कोणताही उपाय मला सुचत नाही. श्रीरामांच्या विना माझ्या मनातील गोष्ट कोण जाणू शकेल. माझ्या मनात एकच निश्चय आहे की उद्या सकाळी मी प्रभू रामांच्याकडे जाण्यासाठी निघेन. यद्यपि मै अनभल अपराधी, भयमोही कारण सकल उपाधी. तदपि सरन सनमुख मोही देखी, क्षमी सब करिहही कृपा विशेषी. जरी मी वाईट आहे आणि अपराधी आहे आणि माझ्यामुळेच हा सर्व उपद्रव घडला आहे, तरी मी श्रीरामांना शरण गेल्यावर ते माझे सर्व अपराध क्षमा करून माझ्यावर विशेष कृपा करतील. सील सकुच सुठी सरल सुभाऊ, कृपा स्नेह सदन रघुराऊ. अरिहूक अनभल किन्नन रामा, मै शिशु सेवक यद्यपि बामा. श्री रघुनाथ हे सदवर्तनी, संकोची, अत्यंत सरळ स्वभावाचे आणि कृपा व स्नेहाचे घर आहेत. श्रीरामांनी कधी शत्रूचेही अनिष्ट केलेले नाही. मग मी जरी कुटील असलो तरी त्यांचा बालक व दासच आहे.